नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे कांदा भजी आणि या कांदा भजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आज आपण या कांदा भजीचं जे मिश्रण बनवलं आहे त्या मिश्रणामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. तर खूप दिवसांनी मी हा लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण तसा टाईमच नव्हता. कारण मधल्या या दिवसांमध्ये मला भरपूर ऑर्डर्स येत होत्या, केकच्या ऑर्डर्स येत होत्या किंवा आणि कुठल्याही ज्या बिर्याणीच्या वगैरे ऑर्डर्स होत्या त्या येत होत्या. त्याच्यामुळे थोडंसं माझं चॅनलकडे दुर्लक्ष झालं म्हणण्यापेक्षा मी व्हिडिओज बनवले नाहीत. पण आता इथून पुढे मी प्रयत्न करेन, मला ज्या ऑर्डर्स येतात त्या तुमच्यासोबत शेअर करेन. त्याचबरोबर केकच्या डिझाईन्स आणि नवनवीन रेसिपी, त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स या देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन. कांदा भाजी म्हटलं की काही नवीन नाही, सगळ्यांनाच माहिती आहे कांदा भाजी काय आहेत आणि कांदा भाजी कशी बनवली जातात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कांदा भाजी कशी बनवते आणि मी कांदा भाजी बनवलेली समोरच्याला का आवडते हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्याचबरोबर मी कोणते कोणते खास इन्ग्रेडियंट्स घालते ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी 3 कांदे घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे कांदे हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. आम्ही 2च माणसं आहोत, तर 2 माणसांच्या हिशोबाने मी 3 कांदे घेतलेत आणि या 3 कांद्यांची भरपूर भाजी होतात, 2 माणसांना खाऊनही उरतात. तर या कांद्यांवरची साल काढून घेतलेली आहे आणि आता या कांद्यांना आपल्याला बारीक कापायचं आहे, उभं पातळ कापायचं आहे. पण सगळ्यात अगोदर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाची टिप्सच मी इथे तुम्हाला सांगेन, ती म्हणजे कांदा आपल्याला ज्यावेळी मोकळा बनवायचा असो, भले तो कांदा भजी बनवताना असू दे किंवा बिर्याणीसाठी ज्यावेळी आपण कांदा भाजतो त्यावेळी असते. तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल, मी कांद्याचा मागचा डेट त्रिकोणी साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. तर तसं केलंच पाहिजे का, तर याच्यामुळे कांदा जो आहे तो मोकळा होतो. त्या देठाला जो कांदा असतो तो सगळा चिकटून असतो. ज्यावेळी देठ काढतो त्यावेळी कांदा मोकळा होतो. तर बघू शकता आता मी देखील कांदा कट केलेला आहे आणि किती मोकळा झालेला आहे ते. त्याच्यानंतर आपण काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. या कांद्याला मीठ लावायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने आणि 10 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं. 5 मिनटासाठी ठेवलं तरी चालेल. मी काहीतरी कामात होते त्याच्यामुळे 10 मिनटासाठी ठेवलं होतं. कांद्यामुळे काय होईल, थोडंसं याला पाणी सुटेल, त्याच्यामुळे आपल्याला ते मिश्रण एकत्र करायला मदत होईल. आता याच्यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट्स घातले ते बघूया. तर सगळे इन्ग्रेडियंट्स मी पाव ते अर्धा चमचा एवढेच घातलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर धणे घातले, धण्यांना मी क्रश करून घेतले. पाव चमचा घातलेला आहे ओवा, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा एवढे तीळ घातलेले आहेत. पांढरे तीळ, काळे तीळ कोणतेही वापरू शकता, ऑप्शनल आहे, मला आवडतात म्हणून मी घातले. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा एवढं लाल तिखट वापरलेलं आहे आणि अर्ध्या चमच्यामध्ये थोडंसं कमी कांदा लसूण मसाला घातला आहे, जो माझ्याकडे होता म्हणून घातला आहे. त्याचबरोबर हिंग घातलेला आहे, हिंग देखील याच्यामध्ये घातलं पाहिजे. मिरची घातलेली आहे, मिरची अजून थोडी बारीक कट करून घातली तरी चालू शकतो. मी थोडी मोठीच ठेवली जेणेकरून ती खाताना बाजूला काढू शकतो आम्ही. त्याचबरोबर याच्यामध्ये घातलेले आहेत 3 चमचे एवढं तांदळाचं पीठ, ज्याच्यामुळे आपली भजी आहेत ती कुरकुरीत होतील. आता काय करायचं आहे, आपण जे घातलेले सगळे पदार्थ आहेत ते या कांद्यामध्ये सगळे मिक्स करून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे नाही, थोडासा जोर लावला तरी चालू शकतं. बघू शकता मी देखील कशा पद्धतीने मिक्स करते. आता हा कांदा व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये. आता काय करायचं आहे, आपल्याला फक्त अर्धा पळी एवढं तेल टाकायचं आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. तर ते तेलही या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते सगळ्या कांद्याला लागेल. तर तेलही आता मिक्स केलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बेसन. तर बेसनचं प्रमाण मी इथे तुम्हाला सांगत नाही. आता 2 माणसांसाठी आपण 3 कांदे घेतलेले आहेत, त्याच हिशोबाने आपल्याला बेसन देखील लागणार आहे 2 माणसांच्याच हिशोबाने. तर काय करायचं, पहिल्यांदा मी 4 चमचे एवढं बेसन घातले आणि ते बेसन मी पहिल्यांदा मिक्स करून घेतले. इथे मी पाण्याचा वापर अजिबात केला नाही. ते बेसन व्यवस्थित मिक्स झालं, आपल्याला वाटलं की अजून बेसनची गरज आहे तर अजून आपण याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. तर परत मी 4 चमचे एवढं बेसन घातलं आणि त्यानंतर परतही मला वाटलं की अजून याच्यामध्ये बेसनची गरज आहे तर मी 3 चमचे बेसन घातले. म्हणजे टोटल मी 11 चमचे एवढं बेसन घातले. तुम्हाला याच्यापेक्षा थोडं कमी जास्तही बेसन लागू शकतं. त्याचबरोबर याच्यामध्ये मी चवीसाठी मीठ देखील घातलेलं आहे. आता बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्याला याची भजी सोडायची आहेत. आणि एक गोष्ट ती म्हणजे तुम्हाला अजून बेसन वापरायचं असेल तर वापरू शकता. जसं तुम्हाला हॉटेलमध्ये वगैरे भजी मिळतात त्यांच्यामध्ये बेसनचा वापर थोडा जास्त असतो, पण आपण थोडा कमी करायचा, याच्यामुळे जी भजी आहेत ती खूप स्वादिष्ट लागतात.
तर भाजी आपल्याला कढईमध्ये सोडायची असतील त्यावेळी काय करायचं, हाताला थोडंसं पाणी लावायचं, तेलाचा वापर नाही. तर मी पाणी लावलं आहे आणि आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे छोटे छोटेसे गोळे करून घ्यायचे. स्पेशल गोळे असे नाही, हाताने थोडंसं पीठ उचलायचं आणि कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण घालायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, हाय ठेवायची नाही. हाय ठेवली तर आपली जी भजी आहे ती करपू शकतात. त्यानंतर हलवून यांना फ्राय करून घ्यायचं आणि एका साईडने फ्राय झाली की दुसऱ्या साईडने यांना पलटी घालून घ्यायचं. फ्राय करायची अशी काही वेगळी पद्धत नाही, नॉर्मल सगळे जसं फ्राय करतात अगदी तशाच पद्धतीने ही भजी आपण तळून घ्यायची. तर बघू शकता भजी आपली तळून तयार झालेली आहेत आणि या भज्यांचा वास एवढा अप्रतिम येतो म्हणून सांगू की बनवताच मला वाटत होतं की यातली भजी खावीत. आणि खरं सांगू, बाजूला जे राहणारे होते त्यांना देखील भज्यांचा वास जात होता. हे त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं की भज्यांचा वास इथपर्यंत येत होता म्हणून. तर बघू शकता मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. जे मी इन्ग्रेडियंट्स घातले ते इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्ही देखील ही भजी नक्कीच एकदा ट्राय करा असं मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला देखील खूप आवडेल आणि यानंतर तुम्ही हीच पद्धत वापराल असं तरी मला वाटते. आणि जर तुम्हाला आजची रेसिपी बघून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपींमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.